राष्ट्रवादी कांग्रेस में राजनीतिक सलाहकार के तौर पर प्रशांत किशोर की संभावित नियुक्ति को लेकर चर्चा के बीच मंत्री छगन भुजबल ने बड़ा बयान दिया है। भुजबल ने कहा है कि प्रशांत किशोर से मुलाकात हुई होगी, वे उनसे भी कभी कभी मिलते हैं। हालांकि उनकी पार्टी के राजनीतिक सलाहकार के तौर पर नियुक्ति हुई है, ऐसा उन्हें नहीं लगता। भुजबल ने कहा है कि पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार को किससे मिलना है और किससे नहीं, ये तय करने का पूरा अधिकार है। वहीं सुनील तटकरे ने अगर पार्टी को राजनीतिक सलाहकार की जरूरत नहीं होने की बात कही है, तो वो उनका मत है। उमेश पाटिल की सोशल मीडिया पोस्ट पर भी भुजबल ने प्रतिक्रिया दी और उन्होंने कहा कि अजित पवार के प्रति लगाव के कारण ही उन्होंने शरद पवार का साथ छोड़ा था। पार्टी में मतभेद संभव है, लेकिन सभी को साथ लेकर आगे बढ़ना जरूरी है। उन्होंने नेताओं से संयम बरतने की अपील की है। असं आहे की एक तर ते प्रशांत किशोर भेटले असतील, आम्हालाही भेटतात ते कधी कधी. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि काही चर्चा केली तर काही वावगं आहे असं मला काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते इथे मुंबईमध्ये देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसतील. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे ते एवढं सिरियस घ्यायचं काही कारण असं वाटत नाही. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते स्पष्ट नाही. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे, आपला येवला आहे छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि शेवटी जे आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार, ह्या कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही.